माणसाच्या जशा अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत, अगदी त्याचप्रमाणे चौथी गरज ही देखील फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि ती म्हणजे मानसिकदृष्ट्या माणसाने सक्षम असणं. मित्रांनो, आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की अनेक अडीअडचणींना माणसाला सामोरे जावं लागतं, अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती त्याच्यासमोर येत असतात. पण या सगळ्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी त्याच्यामध्ये असणारी मानसिकता ही जर सकारात्मक असेल तरच तो व्यक्ती त्या आलेल्या अडीअडचणींवरती मात करू शकतो. आणि म्हणून मानसिकदृष्ट्या माणसानं सक्षम राहणं हे किती गरजेचं आहे हे खरं तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खरं तर सांगणार आहे. मित्रांनो, ज्यांचं वय 25 ते 45-50 पर्यंत आहे अशा सगळ्यांनी खरं तर हा व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की याच वयामध्ये आपल्यावरती वेगवेगळ्या असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या आपल्याला मानसिकदृष्ट्या कधी-कधी प्रबळ बनवतात, तर ह्याच्यासाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या आपण कधी-कधी खचूनसुद्धा जातो. कारण की शारीरिक, आर्थिक आणि मानसिक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये खरं तर येत असतात आणि या हसत-हसत सोडवणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून मित्रांनो, खरं तर हा मी व्हिडिओ बनवत आहे. स्टुडंट कट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा मी प्राध्यापक प्रवीण शिंदे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मानसिकदृष्ट्या माणसानं प्रबळ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण खरं तर केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी सगळ्यांना नम्र विनंती. मित्रांनो, मानसिकदृष्ट्या प्रबळ व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली ती म्हणजे की सामाजिक कनेक्टिव्हिटी. सामाजिक कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? की आपण कम्युनिकेशन करणं, आपण संवाद करणं, समाजामध्ये जाणं, ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेस आपण आपल्या मनावरती असणारं ओझं हलकं करण्यासाठी कुठल्यातरी आपल्या जवळच्या मित्राची निवड केली पाहिजे. आपण आपल्या नातलगांची निवड केली पाहिजे किंवा घरामध्ये असणारे आपले आईवडील यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काही लोक असे असतात की काही गोष्टी ह्या सांगू शकत नाहीत, पण त्या न सांगितल्यामुळे त्यांच्या मनावरती येणारं अतिरिक्त दडपण हे कुठेतरी त्यांना प्रगतीपासून थोडंसं रोखत असतं. त्यासाठी आपल्या असणाऱ्या काही कुठल्याही अडचणी असतील, मला असं वाटतंय की संवाद हा एकमेव असा पर्याय आहे. संवाद हे एक असं एकमेव औषध आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. फक्त मी एवढंच म्हणेन, पण आपल्या जवळच्या विश्वासातल्या लोकांशी ते शेअर करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे फार गरजेचं असतं. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण कामाच्या व्यापामध्ये कुठेतरी सामाजिक कनेक्टिव्हिटी कमी केली. बघा ना, आपण 10 लोकं बसले तरी 10 लोकं चर्चा करत नाहीत, कारण की 10 लोकांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ते त्यांच्या नादामध्ये असतात. म्हणून मी असं म्हणेन की आपण सामाजिक कनेक्टिव्हिटीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. आपल्या मित्रांच्या संगतीमध्ये राहणं, कोणाशी तरी चर्चा करणं हे फार गरजेचं आहे. कारण की मनावरचं दडपण कमी करण्यासाठी मला असं वाटतं की डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आणि औषधोपचार करण्यापेक्षा आणि तिकडे पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या मनातल्या काही शंका असतील, आपल्या मनातलं काही गुंथा असेल, मनातलं काही ओझं असेल, ते आपण जर आपल्या जवळच्या व्यक्तीशी जर शेअर केलं तर मला असं वाटतंय की खूप फायदा त्याचा होतो आणि आपण ते करून बघावं. दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे व्यायाम. हा जर आपण रोज सकाळी करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की दिवसभर हा माणूस फ्रेश राहू शकतो आणि व्यायामाचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्याच्यामुळे डेली सकाळी किंवा ज्याला जसं जमेल तसं किमान 45 मिनिट ते 60 मिनिट म्हणजेच की पाऊण तास ते 1 तास तरी आपण आपल्या शरीरासाठी 24 तासांमधून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की व्यायाम केल्यामुळे जी सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये तयार होते, आपल्याला शारीरिकतेबरोबर मानसिकतेदृष्ट्या प्रबल बनवण्यासाठी व्यायाम हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जे नवचैतन्य निर्माण होतं, त्याच्यामुळे जे स्फूर्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि हीच सकारात्मकता आपल्या कुठेतरी दिवसभर कामाला येते. म्हणून व्यायाम करणं हा सुद्धा एक फार महत्त्वाचा घटक आहे. तिसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की योग्य झोप घेणं. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की माणसाला खरं तर माहिती असतं की बाबा 6 ते 7 तास झोप गरजेचीच आहे. तरी देखील काही लोकं काय करत असतात की कमी झोप घेत असतात आणि त्या कमी झोपेमुळे कुठेतरी त्यांच्या मनावरती अतिरिक्त ताण येतो, मेंदूवरती अतिरिक्त ताण येतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काम व्यवस्थित होऊ शकत
नाही. कारण की बघा कॉम्प्युटरला सुद्धा रिफ्रेश करावं लागतं. मग आपण तर माणसं आहोत. मग आपल्याला सुद्धा रिफ्रेश करण्यासाठी झोप हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि किमान फार नाही पण 6 ते 7 तासाची झोप माणसाला जर व्यवस्थित मिळाली, त्याच्या बॉडीला पुरेशी विश्रांती मिळाली, तर तो पुढच्या दिवशीचं काम हे खूप चांगल्या प्रकारे, चांगल्या मानसिकतेने करू शकतो. हे मला नक्की तुम्हाला इथे सांगावंसं वाटेल. पुढचा चौथा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मित्रांनो आता झालं आहे कसं, की जंक फूडचं प्रमाण हे फार वाढलं आहे. सगळ्या गोष्टी घरी घरपोच मिळतात. त्याच्यामुळे घरामध्ये कुठेतरी दुर्लक्ष होतं काम करण्यामध्ये आणि कुठेतरी बाहेरून आपण मागवूया आणि पटकन खाऊया आणि रिकामे होऊया. याच्यामुळे कुठेतरी काय होतं माहिती आहे का, की त्या वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्यावरती लगेच साईड इफेक्ट होत नाही. तो हळू होतो आणि तो आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपलं हेल्दी डाएटकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे फळं असतील, कडधान्य असतील, पालेभाज्या असतील, ज्याच्यातून विटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात, अशा प्रकारचे पदार्थ खाणंसुद्धा आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर योग्य आहार आणि सकस आहार घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे पण काय होतं माहिती आहे का, की आपण प्रॉपर आहार घेत नसू, तर आपल्या बॉडीचं वेट वाढतं, स्थूलता वाढते, फॅट वाढते आणि कुठेतरी मग नकारात्मकतेकडे आपण वळतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणून हे सगळं होऊ नये यासाठी मला असं वाटतं, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ज्या काय मी 4 गोष्टी सांगितल्या त्या कॉन्सन्ट्रेट करून फार वेगळं काय करायची गरज नसते खरं तर. आपलं रेग्युलर रूटीन असतं तसंच ठेवावं, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या मनाचा विचार करणं फार गरजेचं असतं. आपल्या शरीराचा विचार करणं फार गरजेचं असतं आणि अजूनही जाता असं सांगेन, की बऱ्याच वेळेस आपल्याला काही छंद असतात. लहानपणी असतात. नंतर जबाबदारीच्या ओझ्यामुळे कुठे-कुठे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण मी तुम्हाला नक्की सांगेन, की तुम्हाला वाचायला आवडत असेल, तर तुम्ही थोडासा वाचायला वेळ द्या. तुम्हाला मैदानावरती खेळायला आवडत असेल, तर आवर्जून अर्धा तास मैदानावरती खेळा. तुम्हाला अगदी नाचायला आवडत असलं, तरी घरामध्ये अर्धा तास नाचा. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्याच्यामुळे आपण फ्रेश होतो, जो आनंद मिळतो, तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा रोज आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजेत. कारण हजार दुःखांच्यामध्ये जर एक जरी सुखाचा क्षण असला आणि आला, तरी माणूस ते हजार दुःख क्षणभरात विसरतो. म्हणजे किती मोठी ताकद आहे त्या सुखाच्या क्षणामध्ये. तर आपण नेहमीच सुखात राहण्याचा प्रयत्न करूया, नेहमीच आनंदात राहण्याचा प्रयत्न करूया आणि नेहमीच मानसिकदृष्ट्या प्रबळ राहण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.